नमस्कार मित्रो, माझ्या बंधू भगिनींनो, खूप खूप सर्वांचं मनापासून आभार। आज या फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी झालेल्या मला बघत असलेल्या ऐकत असलेल्या माझ्या तमाम पेन्शन शिलेदारांचं, विविध संघटनांचं, कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये जुन्या पेन्शनचा मुद्दा आपण कशा प्रकारे घेणार आहोत या संदर्भानं विषय घेण्यासाठी आजचा फेसबुक लाईव्ह आपण करत आहोत। फेसबुकच्या माध्यमातून लोकांना येणाऱ्या काळामध्ये आपलं नियोजन कसं असणार आहे, जुन्या पेन्शनचा विषय आता कसा वाढलेला आहे आणि आता जुन्या पेन्शनच्या विषयाला कसं महत्त्व प्राप्त झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये याला कसं आपण महत्त्व प्राप्त करून देऊ, पुढची रणनीती आपली काय असेल, जुन्या पेन्शनचा मार्ग आपल्याला एक मार्ग मिळालेला आहे। कारण जेव्हा आपण लढा सुरू केला तेव्हा लढा सुरू करताना बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका होती की जुनी पेन्शन मिळेल की मिळणार नाही, जुनी पेन्शनच्या आंदोलनाचं भविष्य काय आहे, अशा विविध प्रश्न आपल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये होते। परंतु जे आंदोलन आपल्या महाराष्ट्रात सुरू झालं, महाराष्ट्राबरोबर पूर्ण देशभर जुन्या पेन्शनचं आंदोलन एक चळवळ सुरू आहे आणि त्याचा फायदा आपण बघतो की जरी महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू असतील, उत्तर प्रदेशमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचा फायदा असा झाला आहे की काही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लावण्याची सुरुवात झालेली आहे। आता ही सुरुवात कशी झाली, या मागचे कारण काय आहेत आणि महाराष्ट्रात तशी परिस्थिती आपण निर्माण करू शकतो का, या विविध बाबींवर आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। मित्र हो, जेव्हा पेन्शनची चळवळीची सुरुवात झाली तेव्हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंदोलनं होत राहिली। दिल्लीमध्ये असेल, वेगवेगळ्या राज्यांमध्ये असेल, NMOPSच्या माध्यमातून विजय कुमार बंधू आजीच्या नेतृत्वात असतील, महाराष्ट्रामध्ये आमच्या संघटनेच्या नेतृत्वात असेल, वेगवेगळ्या राज्यांमध्ये। आणि सुरुवातीपासूनच आम्ही एक गोष्ट प्रकर्षाने सांगत होतो की कुठलाही कायदा, कुठलाही GR, कुठलाही कागद, कुठलाही नियम आपल्याला जुनी पेन्शन देऊ शकत नाही। आपल्याला जुनी पेन्शन मिळवण्याचा एकमात्र उपाय, एकमात्र मार्ग आहे, तो म्हणजे राजकीय इच्छाशक्ती निर्माण करणं। जे पक्षाचे लोक आहेत, जे विविध नेते आहेत, यांच्यामध्ये जुनी पेन्शन देण्यासंदर्भानं राजकीय इच्छाशक्ती निर्माण करणं। आणि राजकीय इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी राजकारण्यांना आपल्याला काहीतरी द्यावं लागेल। कारण जे राजकारणी आहेत, पक्ष आहेत, त्यांना एकच त्यांच्या डोक्यामध्ये आहे की कुठल्याही पद्धतीनं आपली सत्ता त्या राज्यामध्ये, देशामध्ये प्रस्थापित करणं, आणि यासाठी जे काही करता येईल ते प्रयत्न ते करत असतात। आणि म्हणून सुरुवातीपासून आम्ही हे सांगत आहोत की जुनी पेन्शन मिळवण्याचा राजमार्ग एकच आहे, राजकीय इच्छाशक्ती विविध पक्षांच्या लोकांमध्ये तयार करणं। आणि त्या दृष्टिकोनातून आपण भरपूर मोर्चे, आंदोलनं केलेले आहेत। आता बरेच लोक मला प्रश्न विचारतात की सर, एवढे आंदोलनं करून आम्हाला काय मिळालं, अजूनही महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही, आपण खूप आंदोलनं केलं, अर्धनग्न काय केलं, पाण्यात उड्या घेऊन काय आंदोलनं केलं, मुंडन काय केलं, या सगळ्याचा फायदा काय झाला। तर मित्र, मी आधीपासून आम्ही सांगत होतो की एखाद्या वेळेस त्याचा फायदा जरी आपल्याला दिसत नाही, पण ते काम आपण जे करत आहोत त्याचा प्रभाव पडत आहे। आणि त्याचा प्रभाव आपल्याला दिसत आहे की आज पूर्ण देशभरामध्ये, पूर्ण राजकीय पक्षांमध्ये जर कोणता विषय ट्रेंडिंगला असेल तर तो जुनी पेन्शन योजना हाच विषय ट्रेंडिंगवर आहे, मग तो कुठलाही पक्ष असो। आता तुम्हाला माहित आहे की राजस्थानमध्ये जुनी पेन्शन योजना लागू कशी झाली, पंजाबमध्ये, झारखंडमध्ये कशी झाली। तर मित्र, तुम्हाला याचं मी एक उदाहरण देतो। झारखंडमध्ये जुनी पेन्शन योजना लागू कशी झाली, बाकीच्या राज्यांमध्ये कशी झाली, तर तुमच्या माहितीसाठी NMOPSच्या माध्यमातून आम्ही देशभर काम करतो आणि झारखंडमध्ये सुद्धा आमचे मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांचे जे जुन्या पेन्शन मिळवण्याची स्ट्रॅटेजी पाहिली तर एक गोष्ट लक्षात आली की सुरुवातीला त्यांनी काय केलं, तर सुरुवातीला त्यांनी आपल्या झारखंडमध्ये जेवढे NPS धारक लोक आहेत, DCPS धारक, त्यांच्याकडे DCPS नाही, त्यांच्याकडे NPS आहे, तर जेवढे NPS धारक लोक आहेत आधी त्यांची नोंदणी करवली। NPS धारकांबरोबर जे जुने लोक आहेत, वेगवेगळ्या संघटनेचे लोक आहेत, त्या सगळ्यांची नोंदणी करवली आणि नोंदणीच्या माध्यमातून त्यांच्याकडे एक आकडा तयार झाला की एवढे लाख कर्मचारी जुन्या पेन्शनच्या समर्थनात आहेत।
आणि मग तो आकडा घेऊन ते त्यावेळचे जे विरोधी पक्ष नेते होते त्यांच्याकडे गेले, त्यांना दाखवलं की हा एवढा मोठा एक समूह आपल्याकडे आहे आणि जुनी पेन्शन योजना जर तुम्ही लागू केली तर जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर हा सगळा जो समूह आहे हा तुमच्या सोबत उभा राहील. ही गोष्ट त्यांनी तिथल्या विरोधी पक्षाच्या लोकांना पटवून दिली. मग जेव्हा झारखंडची निवडणूक आली, झारखंडच्या निवडणुकीमध्ये शिबू सोरेनचा जो झारखंड मुक्ती मोर्चा हा पक्ष आहे, या पक्षांनी जुन्या पेन्शनचा मुद्दा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घेतला. आता ते झारखंडचे लोक तेवढ्यावरच थांबले नाही. जसा झारखंड मुक्ती मोर्चाने आपला जुन्या पेन्शनचा प्रश्न त्यांच्या जाहीरनाम्यात घेतला, तसं त्यांनी कॅम्पेन सुरू केला. वोट फॉर ओपीएस, म्हणजे जो आपल्याला पेन्शन देईल त्यालाच आम्ही आमचं मतदान करणार. जो आमचे पेन्शन जो देईल पेन्शन त्याला देऊ समर्थन. जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा. अशा विविध प्रकारच्या माध्यमातून लोकांमध्ये एक जागृती केली. आणि जेव्हा मतदान झालं, कारण आपण कर्मचारी आहोत, कर्मचाऱ्यांना मतदान जे करतात ते बॅलेटच्या माध्यमातून दिसतं आणि त्या बॅलेटच्या माध्यमातून हे दिसलं की कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त जो हेमंत सोरेनचा पक्ष आहे त्यांना जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे मतं मिळालेले आहेत आणि त्यांची सत्ता पण बनली. मग त्यांनी जी झारखंडची टीम होती त्यांनी अनालिसिस केलं की कोणत्या विधानसभा क्षेत्रामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाला कर्मचाऱ्यांचे किती मतदान मिळालं आणि ते सगळं त्यांनी परत मुख्यमंत्र्यांकडे जाऊन हेमंत सोरेनकडे जाऊन एक्सप्लेन केलं की बघा आमच्यामुळे तुमची सत्ता स्थापन झाली. आणि तिथून मग ती प्रक्रिया झारखंडची प्रक्रिया सुरू झाली. असाच प्रकार आपल्या उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा झाला. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा वोट फॉर ओपीएस हा कॅम्पेन मोठ्या प्रमाणात आमच्या विजयकुमार बंधूजीने तिथल्या आटेवाकाच्या टीमने चालवला आणि त्याचा फायदा असा झाला की जरी उत्तर प्रदेशमध्ये त्याचा डायरेक्टली फायदा झाला नाही, पण जे वातावरण पूर्ण देशभर तयार झालं आणि जे राजकीय पक्ष आहेत त्यांना समजलं की पेन्शन हा एक प्रमुख मुद्दा आहे, कर्मचाऱ्यांचा मुद्दा आहे. आणि त्याचाच धागा घेत झारखंडला जे काही सुरू होतं, उत्तर प्रदेशमध्ये सुरू होतं ते पाहून आणि एनओपीएसच्या माध्यमातून आपली राजस्थानची टीम सुद्धा तिथं कंटिन्यू काम करत होती जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर. ते बघून राजस्थानच्या सरकारनं अशोक कुमार गेहलोतजीनं जुनी पेन्शन योजना लागू केली. मग त्यांचं बघून छत्तीसगडने लागू केली. आता तुम्हाला माहित आहे लेटेस्ट पंजाबने लागू केली. पंजाबने कधी लागू केली याची तुम्ही टायमिंग बघा. टायमिंग तुम्हाला जेव्हा पंजाबचं लक्षात घ्याल तर तेव्हा असं लक्षात येते की जेव्हा गुजरातची निवडणूक आहे तेव्हा आप सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करणार हे तो घोषणा केली आणि तत्काळ त्यांनी जुनी पेन्शन योजना पंजाबमध्ये लागू केली. आणि आता गुजरातच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे की 31 आमची जर सरकार आली तर 31 जानेवारीपर्यंत आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू. म्हणजे मित्र याच्यात हे एवढं सांगण्यामागचं माझं कारण एवढंच आहे की जुनी पेन्शन मिळवण्याचा एकमेव मार्ग. आतापर्यंत आपल्याला थोडी शंका होती की जुनी पेन्शन कशी मिळेल, जुनी पेन्शन पर्यंत जाण्याचे मार्ग काय आहेत, हे आपण थोडीशी याच्यावर चिंतन करत होतो, याच्यावर काही मार्गांचा आपण विचार करत होतो. परंतु आता आपल्याला एक राजमार्ग सापडलेला आहे. जुन्या पेन्शन पर्यंत कसं जायचं याच्या संदर्भाचा एक मार्ग आपल्याला मिळालेला आहे. आणि राजकीय पक्षांमध्ये सुद्धा हा विषय घेऊन एक होड निर्माण झालेली आहे. मला पूर्ण शक्यता आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात जेव्हा निवडणुका होतील तेव्हा सुद्धा जुनी पेन्शन हा प्रमुख विषय राहणार आहे. परंतु याची तयारी आतापासूनच आपल्याला करायची आहे. जे झारखंडमध्ये झालं, ज्या मार्गाने ते गेले तोच मार्ग आता आपण सभासद नोंदणी महाराष्ट्रात आणलेली आहे. हे सभासद नोंदणी म्हणजे केवळ संघटनेचं सभासद होणं इतपुरतं याचं काम नाही. सभासद होणं एवढंच या सभासद नोंदणीचं काम नाही. सभासद नोंदणीचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल सभासद नोंदणीसाठी आम्ही एक लिंक तयार केलेली आहे आणि त्या लिंकच्या माध्यमातून आम्ही माहिती लोकांची कलेक्ट करत आहोत. त्या डाटा जेव्हा तुम्ही बघता त्याच्यामध्ये आधी तुमचा विभाग, म्हणजे तुम्ही कुठल्या विभागातल्या, नागपूर आहे, अमरावती आहे, कोकण आहे, औरंगाबाद आहे, नाशिक आहे, कुठल्या विभागातल्या, विभागाच्या नंतर तुमचा जिल्हा कुठला, त्याच्यानंतर तुमचा तालुका कुठला, मग तुम्ही शिक्षक आहात, प्रोफेसर आहात, पटवारी आहात, ग्रामसेवक आहात, म्हणजे तुम्ही नोकरीच्या कोणत्या वर्गात काम करता. त्यानंतर तिथं परत एक माहिती आहे की जुन्या पेन्शनसाठी मतदान करणाऱ्या तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांची संख्या, म्हणजे जो मार्ग
जुन्या पेन्शन मिळवण्याचा सिद्ध झालेला आहे, त्याच मार्गाने आपण जात आहोत. सभासद नोंदणीच्या माध्यमातून आपल्याला मोठा डाटा तयार करायचा आहे. आता काही दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला. आम्ही श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक अधिवेशन, मुख्यमंत्र्यांना घेऊन अधिवेशन घेण्याच्या संदर्भाने आमची प्लॅनिंग सुरू आहे. तर त्या संदर्भाने आम्ही जेव्हा श्रीकांत शिंदे साहेबांना, जे खासदार आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत, त्यांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी आम्हाला विचारलं तुमची संख्या किती आहे. आम्ही त्यांना सांगितलं की साहेब, जर तुम्ही म्हणाल जिथंही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जिथं म्हणाल तिथं आम्ही 1-1.5 लाख लोक एकत्रित करू शकतो. फक्त मुख्यमंत्री साहेब आले पाहिजे आणि त्यांनी जुन्या पेन्शनची घोषणा केली पाहिजे. जेव्हा त्यांना आम्ही 1-1.5 लाख लोक सांगितलं तेव्हा त्यांना ते गोष्ट खरंच वाटली नाही. कारण कर्मचारी संघटना 1-1.5-2 लाख लोक गोळा करू शकतात हा त्यांचा आता त्यांना विश्वासच राहिला नाही. जुन्या काळात होत होतं, परंतु आता वेगवेगळ्या संघटना तयार झाल्या, त्याच्यामुळे त्यांना राजकारण्यांना समजलेलं आहे की असं होणं शक्य नाही. पण आपण त्यांना शाश्वत सांगू शकतो जेव्हा आपल्याकडे सभासद नोंदणी झाली. जर आपल्याकडे 1 लाख सभासद नोंदणी झाली तर आपण निश्चित सांगू शकतो की 1 लाख लोक यांनी 100 रुपये देऊन सभासद नोंदणी केलेली आहे. केवळ मिस कॉल देऊन आणि केवळ हे करून ते सभासद नाही झाले, तर 100 रुपये देऊन सभासद हे लोक झालेले आहेत. म्हणजे हे लोक जे पेन्शन शिलेदार आहेत हे पेन्शनसाठी किती आग्रही आहेत, किती या विषयाला घेऊन प्रोग्रेसिव्ह आहेत, हे आपल्याला शासनाला दाखवायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये समजा आता या सरकारकडनं जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही, आम्ही तो प्रयत्न करत आहोत की या सरकारच्या माध्यमातून झाली पाहिजे, पण झाली नाही, तर मग आपल्याकडे तो जो डाटा आहे तो विरोधी पक्षाकडे पण घेऊन जावं लागेल की एवढा मोठा कर्मचारी वर्ग जुन्या पेन्शनच्या विषयावर आक्रमक आहे. हे बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी नोंदणी केलेली आहे. तुम्ही तुमचे जे विधानसभा क्षेत्र आहेत, कारण आता जे आपण माहिती गोळा करत आहोत तालुका वाईज, मग एखादा विधानसभा क्षेत्र 2 तालुका मिळून समजा होत असेल, जसं आमच्याकडे 3 तालुका मिळून एक विधानसभा क्षेत्र आहे, देवरी, आमगाव आणि सालेकसा उदाहरणामध्ये. या 3 तालुक्यामध्ये मिळून एक विधानसभा क्षेत्र आहे. या विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे, त्यांच्या कुटुंबाची, कारण आपण ते पण माहिती गोळा करत आहोत की जुन्या पेन्शनसाठी मतदान करणाऱ्या लोकांची संख्या किती आहे, तर ते पण माहिती गोळा करत आहोत. तर आपल्याला ही माहिती आपल्याकडे कलेक्ट होत आहे की जुन्या पेन्शनच्या विषयावर एखाद्या विधानसभा क्षेत्रात, एखाद्या लोकसभा क्षेत्रात कर्मचारी कशा प्रकारे परिणाम पाडू शकतात, याचं सुद्धा कॅल्क्युलेटिव्ह गणित आपल्याला येणाऱ्या काळामध्ये राजकीय पक्षांकडे मांडायचं आहे. कारण राजकीय पक्षांना एकच पाहिजे आहे, त्यांना त्यांची सत्ता मिळवून घेण्यासाठी त्यांना ते काहीही करू शकतात, फक्त त्यांना सत्ता पाहिजे. मग सत्ता मिळवण्याचा मार्ग जर त्यांना कर्मचाऱ्यांमध्ये दिसत असेल, त्यांना असं वाटत असेल की कर्मचारी हा आम्हाला साथ देऊ शकते या मुद्द्यावर, तर ते निश्चितच जुन्या पेन्शनचा मुद्दा एकत्रित घेतील. आणि जर कर्मचारी एकत्रित राहिले आणि जुन्या पेन्शनसाठी जर आपण आग्रही राहिलो आणि आपला जात, धर्म, आमचा जवळचा, आमचा पक्ष, आमचे नातेवाईक आहेत, माझ्या जवळचा आहे, तर हा जर सगळं सोडून आपण जुन्या पेन्शनसाठी जर मतदान केलं, अशी मानसिकता तयार केली, तर निश्चितच जुनी पेन्शन आपल्याला मिळेल. कारण पक्षांना काही नको. आता आप सरकारने जेव्हा जुनी पेन्शन योजना पंजाबमध्ये लावली, त्यांनी काही नियम पाहिले का? त्यांनी कुठला काही आर्थिक बोजा किती पडेल याचा काही विचार केलेला आहे का? कोणताही राजकीय पक्ष या गोष्टीचा विचार करत नाही आहे. ते विचार करत आहेत की मी जुन्या पेन्शनचा मुद्दा माझ्या जाहीरनाम्यात घेतल्याने मला किती मतदान मिळू शकतं. आज काँग्रेस खुल्या मनानं जुन्या पेन्शनचं समर्थन करत आहे, कारण काँग्रेस पक्षाला समजलाय की कर्मचारी देशभरातला एकवटला आणि याचा फायदा त्यांना होऊ शकतो. तर मग अशा पद्धतीनं जर पक्ष काम करणार असतील आणि अशा पद्धतीनं जर आपल्याला जुनी पेन्शन मिळणार असेल, तर मग त्याच पद्धतीनं आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आज सभासद नोंदणी ही केवळ सभासद नोंदणी न म्हणता आपल्याला जुन्या पेन्शन पर्यंत घेऊन जाणारा मार्ग म्हणजे सभासद नोंदणी आहे. म्हणून सभासद नोंदणी केवळ जे डीसीपीएस एनपीएस धारक आहेत त्यांनीच करावी असा काही हेतू नाही. जर जुने लोक डीसीपीएस एनपीएस योजनेच्या विरोधात आहेत तर त्यांनी सुद्धा सभासद नोंदणी करावी. याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा गैर नाही. तुम्ही जर याच्या जुन्या पेन्शन मिळाली पाहिजे याच्या समर्थनात असाल तर जुने लोक सुद्धा याची नोंदणी करू शकतात. कारण आपल्याला या नोंदणीला कुठं काही घेऊन जाणं नाहीये.
आम्हाला फक्त दाखवायचा संख्या, एवढी संख्या आमच्याकडे आहे आणि या जुन्या पेन्शनच्या संदर्भानं आग्रही आहे, जुन्या पेन्शनच्या संदर्भानं मतदान करण्यास वोट फॉर ओपीएस साठी रेडी आहेत, हे आपल्याला दाखवायचं आहे। याच्या जो रस्ता जुन्या पेन्शन पर्यंत जातो त्याच रस्त्यावर जाणं आपल्याला क्रमप्राप्त आहे आणि तो रस्ता म्हणजे सभासद नोंदणी आहे। म्हणून मी कुठल्या संघटनेचा, मी नवीन आहे, मी जुना आहे, मला काय काम आहे, मी कशाला याचा सभासद हो, हे सगळं तुम्ही सोडून द्या। संघटना सोडून द्या, एखादा व्यक्तीचा विरोध असेल तो सोडून द्या, कोण तुम्हाला चालतं नाही चालत हा विषय सोडून द्या। आज आपल्याला समोर होऊन सभासद नोंदणी करायची आहे। सभासद नोंदणी करताना प्रत्येक विभागात जाऊन, प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की मित्रो, आता गरज आहे वोट फॉर ओपीएसची, जो देईल पेन्शन त्याला देऊ समर्थन, वी वॉन्ट ओपीएस, या सगळ्या नाऱ्यांची गरज आहे आणि वोट फॉर ओपीएस याच नाऱ्यासह आपल्याला पुढे जायचं आहे, कारण हाच नारा आपल्याला जुनी पेन्शन योजना देऊ शकतो। एवढंच काय, जर सरकारवर दबाव वाढत आहे, कारण बीजेपी सारखा पक्ष, त्यांना सुद्धा ते काही या पक्षापेक्षा वेगळे नाहीत। बीजेपी पक्षाला जर वाटत आहे, माननीय प्रधानमंत्रीजींना वाटत आहे की जुनी पेन्शन न दिल्यामुळे माझी सत्ता जाऊ शकते, तर नरेंद्र मोदी सुद्धा, माननीय पंतप्रधान मोदी सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करतील। आताच तसे वक्तव्य यायला लागले आहेत। आता तुम्हाला माहित असेल, भारतीय मजदूर संघ जो बीजेपी समर्थित संघटना आहे, ते आंदोलन करत आहे आणि त्यांनी निर्मला सीतारामन जे आपल्या देशाचे अर्थमंत्री आहेत त्यांची भेट घेतलेली आहे। मित्र, काय संकेत आहेत हे? काय जो ज्या पक्षाची संघटना, तोच पक्ष त्या पक्षाची संघटना आहे, तीच संघटना आंदोलन करत आहे आणि जुनी पेन्शनची मागणी करत आहे। हे कशाचं द्योतक आहे? हे द्योतक आहे की येणाऱ्या काळामध्ये बीजेपी सरकार लोकसभेमध्ये येणाऱ्या 24 मध्ये ते जुनी पेन्शन योजना लागू करू शकते, पण हे कधी होणार आहे? जर पूर्ण देशभरामध्ये याचं एक मोठं स्वरूप दिसेल। आपल्या आज येणाऱ्या काळामध्ये जे आपण याच्यापूर्वी जे आंदोलन केले होते, त्या आंदोलनाला फारसं तेवढं राजकीय महत्व नव्हतं, पण आता जे आंदोलन होतात त्याला राजकीय महत्व प्राप्त आहे। मित्रो, एक आता तुम्ही अरविंद केजरीवाल यांची प्रेस कॉन्फरन्स मागच्या वेळेस जेव्हा झाली, जेव्हा त्यांनी हे जाहीर केलं की 31 जानेवारीला मी जुनी पेन्शन योजना गुजरातमध्ये लागू करणार आहे, तर तेव्हा एक गोष्ट तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं का? एक तुम्ही त्यांच्या बोलणं पूर्ण व्यवस्थित आहे का? त्यांनी एक गोष्ट तिथं नमूद केली की जुन्या पेन्शनसाठी गुजरातच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण सचिवालयाला घेराव केला होता। म्हणजे आज बघा, आज प्रत्येक राजकीय पक्षाचं वेगवेगळ्या राज्यांमध्ये जुन्या पेन्शनच्या संदर्भानं काय सुरू आहे, कुठल्या प्रकारचे आंदोलन सुरू आहेत याच्यावर करडी नजर आहे आणि म्हणून त्यांना जे पाहिजे ते आपल्याला आपण देऊ शकतो। आज जर आपण एक संघ राहिलो, एकत्रित राहिलो आणि जुन्या पेन्शनच्या विषयावर मतदान करण्यास एकजुटता दाखवली, तर जे काही छोटे मोठे पक्ष आहेत त्या पक्षापेक्षा सुद्धा आपण जास्त मतदान करून घेऊ शकतो या एका मुद्द्यावर। पण गरज आहे आपल्याला एक संघ राहण्याची, लोकांमध्ये वोट फॉर ओपीएस ही भावना टाकण्याची। मित्रो, आता काही दिवसापूर्वी कर्नाटकमध्ये सुद्धा काँग्रेसने मुद्दा घेतलेला आहे की आम्ही सत्तेत आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करू। हिमाचलमध्ये तर एवढं चांगलं त्यांनी कॅम्पेन चालवलं आपल्या एनओपेच्या संघटनेने की मुख्यमंत्री जे गुजरातचे, आपल्या हिमाचलचे मुख्यमंत्री होते, ते 10 वेळा जाऊन त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदीजीची भेट घेतली की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करावी का। पण आता जुनी पेन्शन योजना जर आताच लागू केली तर येणाऱ्या 2024 मध्ये मोदी सरकारला त्याचा फायदा भेटणार नाही, असं ते काही त्यांचं नियोजन असू शकते, तर म्हणून त्यांनी त्याला नकार दिला। तर आता तिथं वोट फॉर ओपीएस ही मोहीम एवढ्या चांगल्या पद्धतीने चालली आहे की हिमाचलमध्ये येणाऱ्या काळामध्ये सत्ता सुद्धा परिवर्तन होऊ शकते, असे संकेत आहेत जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर। बाकीच्या राज्यांमध्ये, गुजरातमध्ये काय सुरू आहे, बाकीच्या राज्यांमध्ये काय सुरू आहे, या सगळ्यांचा जेव्हा आपण विचार करतो तर तशी परिस्थिती महाराष्ट्रात आपण का तयार करू शकत नाही? आणि तशी परिस्थिती तयार करण्याचं माध्यम म्हणजे सभासद नोंदणी। जर आपण सभासद नोंदणी जर योग्य पद्धतीने केली
आता इथं तुम्ही विसरून जा मी कुठल्या संघटनेचा सभासद आहे, मी कुठला काय आहे, मी कुठला काय आहे, मी कोण आहे, मी डीसीपीएस धारक आहे की नाही, मी नवीन आहे जुना आहे, मी कुठल्या पक्षाचा आहे, मी कुठल्या धर्माचा आहे, हे सगळं तुम्ही सोडून द्या. फक्त एकच विचार करा की मला जुनी पेन्शन पाहिजे, वोट फॉर ओपीएस. या सगळ्या बाबीचा विचार केला तर महाराष्ट्र काय देशाचा बाहेरच्या नाही, जे गुजरातमध्ये होऊ शकते, जे हिमाचलमध्ये होऊ शकते, जे झारखंडमध्ये होऊ शकते, जे पंजाबमध्ये होऊ शकते, जे उत्तर प्रदेशमध्ये होऊ शकते. उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये जिथं केवळ आणि केवळ धर्माच्या नावावर मतदान केलं जाते, त्या राज्यामध्ये सुद्धा वोट फॉर ओपीएस ही चळवळ मोठ्या प्रमाणात राबवली गेली. लोकांनी जुन्या पेन्शनच्या विषयावर मतदान केलं. जर हे तिथं होऊ शकते तर आपल्या महाराष्ट्रात का होऊ शकत नाही, याची सुरुवातच सभासद नोंदणी आहे. जास्तीत जास्त संख्येनं सभासद नोंदणीकडे लक्ष द्या. हे काम केवळ जिल्हाध्यक्षाचं नाही, तालुका अध्यक्षाचं नाही, कार्यकारिणीचं नाही, हे काम माझ्या स्वयंस्फूर्तीचं आहे. आज तुमच्याकडे लिंक आलेली आहे, त्या लिंक तुमच्यापर्यंत जर कोणी पोहोचत नसेल सोडून द्या त्याला. त्या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन सुद्धा नोंदणी करता येतात. काही तुम्हाला अडचण असतील तर आम्हाला संपर्क करा. सभासद नोंदणी मध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर आम्हाला संपर्क करा, त्याच्यावर आपण तोडगा काढू. पण मित्र, आता हे दावे करून मग आम्हाला नेतृत्वच नको आहे, मग यांच्यामध्ये काही हे नाही आहे, त्यांच्यामध्ये हे काही देऊ शकत नाही, काही करू शकत नाही. मित्र, ह्या सगळ्या बाबीच्या पेक्षा कुठंतरी वर गेलो आपण जे करत होतो त्याचे रिझल्ट कुठंतरी दिसायला लागलेत. आपण जे विचार करत होतो की जुनी पेन्शन आम्हाला लागू झाली पाहिजे, त्याच्या कुठंतरी आपण जवळ आलेलो आहोत. आता आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना एकत्रित येऊन मग संघटनावाद, नेतृत्ववाद, मी याचा, मी त्याचा, मी मोठा, मी लहान, मी या संघटनेचा, त्या संघटनेचा, या पक्षाचा, त्या पक्षाचा, हे सगळं सोडून देऊन कर्मचाऱ्यांनी एकत्रित येण्याची गरज आहे. एकत्रित येऊन आपण जर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन जर करू शकलो तर निश्चित अगदी जुन्या पेन्शनच्या जवळ आहोत. आज महाराष्ट्राची स्थिती काय आहे? आज महाराष्ट्रामध्ये कुठलाही पक्ष स्टेबल नाहीये, कुठलाच पक्ष स्टेबल नाहीये. प्रत्येक पक्षाला वाटत आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझं काय होईल. आज जे मुख्यमंत्री तयार बनलेले आहेत त्यांना लोकांची गरज आहे. बीजेपीचा जो आता आपण रेशो बघत आहोत, ते जे सर्वेक्षण करत आहे त्याच्यामध्ये बीजेपीचा मतदानाचा टक्का घटत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची काय परिस्थिती आहे? ही जी परिस्थिती, अनिश्चिततेची परिस्थिती महाराष्ट्रात आहे, याचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये जुनी पेन्शन आपल्याला 100% काय, हे आता मला सांगण्याची गरजच नाहीये, कारण जे आम्ही म्हणत होतो ते करून दाखवलेलं आहे. जरी महाराष्ट्रात व्हायला थोडा उशीर लागत असेल पण बाकीच्या राज्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू होऊ शकते का हा विषयच राहिला नाही. जुनी पेन्शन योजना लागू होऊ शकते, फक्त ते लवकर लागू झाल्या पाहिजे. लवकर लागू होण्यासाठी आपल्याला काय जास्तीत जास्त करता येईल, कशा पद्धतीने, तीव्र पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल, याचा विचार आपण करण्याची गरज आहे. म्हणून मित्र, सभासद नोंदणी हा पेन्शनकडे जाणारा राजमार्ग आहे. पेन्शन प्राप्त करण्याचं एक साधन आहे. याच्यातून आपण राजकारण्यांना जे पाहिजे आहे ते आपण देऊ शकतो. आपल्या पक्षांना जे पाहिजे ते आपण त्या सभासद नोंदणीच्या माध्यमातून देऊ शकतो. म्हणून केवळ सभासद नोंदणीला सभासद नोंदणी म्हणून न पाहता जुनी पेन्शन पर्यंत नेणारा मार्ग म्हणून पाहावा आणि जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी. आता विषय राहिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये आपलं आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे, आपण काय करणार आहोत. आता याच्यापूर्वी बरेच लोक सांगायचे की बाबा तुमच्यानं काही होऊ शकत नाही, तुम्ही आक्रमक आंदोलन करू शकत नाही, तुम्ही योग्य पद्धतीने लढा देऊ शकत नाही. परंतु मागच्या काळामध्ये जे काही आपण आंदोलनं केली, मागच्या काळामध्ये आम्ही स्वतःवर गुन्हे म्हणजे नोंदवून घेत नाही म्हणण्यापेक्षा सरकारने आमच्यावर गुन्हे नोंदवले तरी आम्ही घाबरलो नाही. आम्ही 20-20 किलोमीटर, 25-25 किलोमीटर दर दिवस पायी चालत होतो. 20 दिवस महाराष्ट्रभरात पूर्ण यात्रा केली, लोकांमध्ये जनजागृती केली. तर आता कोणी म्हणू शकत नाही की नेतृत्व काही करू शकत नाही की यांच्यानं काही होणार नाही आहे की ह्या गोष्टी, तर हे आम्ही दाखवून दिलं, आमच्या सगळ्या टीमने दाखवून दिलेलं आहे की आम्ही खूप काही करू शकतो. तुमच्या साथीची गरज आहे. त्या जेव्हा आम्ही मुंबईमध्ये चालायला निघालो तेव्हा जर संख्या जास्त असती तर निश्चित आपला विषय अजून पुढे गेला असता. आता तीच परिस्थिती परत आपण नागपूरच्या अधिवेशनामध्ये करणार आहोत. आमचं आता असं नियोजन आहे, पुढच्या या सोमवार मंगळवारला मुख्यमंत्री महोदयांना भेटीचं आमचं नियोजन आहे. त्यांना आम्ही सांगणार आहोत की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आम्हाला अधिवेशनाची तारीख द्या आणि अधिवेशनाच्या तारखेमध्ये अधिवेशनाला येऊन तुम्ही जुनी पेन्शनची घोषणा करा.
जर हे होणार असेल तर आम्ही 1.5-2 लाख लोक महाराष्ट्रातल्या, तुम्ही जिथं म्हणाल आमच्या गडचिरोलीच्या भामरागडमध्ये म्हणाल तरी सुद्धा, आणि तिकडे सिंधुदुर्गाच्या भागामध्ये म्हणाल तिथं सुद्धा, म्हणजे जिथं म्हणाल तिथं 1.5-2 लाख लोक आम्ही गोळा करतो. फक्त तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे, तुम्ही जुनी पेन्शन योजना लागू करावी. आणि हा जो एवढा मोठा समूह आहे, महाराष्ट्रातले 5 लाख कर्मचारी एनपीएस धारक आहेत, म्हणजे यांचा सरळ 5 लाख कर्मचारी गुणीला त्यांचे सगळे मतदार, नातेवाईक, त्यांच्या घरचा परिवार, आणि केवढं एनपीएस धारकच नाही तर जुने लोक सुद्धा या योजनेसाठी, जुन्या पेन्शनच्या योजनेसाठी आग्रही आहेत. तर मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला या सगळ्या माध्यमातून जर जुनी पेन्शन योजना लागू केला तर एखादा जो राजकीय पक्ष तुम्हाला जेवढा पाठबळ देणार नाही त्याच्यापेक्षा जास्त पाठबळ तुम्हाला कर्मचारी देऊ शकतात. हे त्यांना आम्हाला येणाऱ्या भेटीमध्ये सांगायचं आहे. आणि जर त्यांनी या गोष्टीला स्वीकृती दिली तर ठीक आहे. आज जर त्यांना आपला म्हणणं पटत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये तीव्र आंदोलन आणि लाखोच्या संख्येनं, आता लोक येतील की नाही ना, आंदोलन कसं होईल याची आम्हाला बिलकुल काळजी नाही. कारण आता खालच्या लोकांमध्ये, कारण ज्या वेळेस लोकांमध्ये विश्वास नव्हता तेव्हा लोक हजारोच्या, लाखोच्या संख्येनं आमच्या सोबत आले. आता तर लोकांना माहित झालेलं आहे जुनी पेन्शन योजना लागू होऊ शकते, बाकीच्या राज्यांमध्ये लागू झाली आहे. तर 100% लाखो लोक या येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आंदोलनामध्ये सहभागी होतील. अंदाजित 26 डिसेंबर ही तारीख आपण निश्चित करत आहोत. परंतु जोपर्यंत आपण मुख्यमंत्री साहेबांची भेट घेत नाही, त्यांचा काय याविषयी मत आहे हे जाणून घेत नाही, तोपर्यंत आपण ही तारीख याला निश्चित समजू नये. परंतु एक तुमच्या माहितीसाठी सांगतो की 26 डिसेंबर ही तारीख आपण निश्चित करत आहोत हिवाळी अधिवेशनाच्या आंदोलनासाठी. कारण पहिला जो आठवडा आहे, पहिल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक यात्रा राहणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या यात्रेमध्ये आपणही त्याच काळात केला तर आपली यात्रा कुठेतरी झाकोडल्या जाऊ शकते. म्हणून आपण दुसरा आठवडा म्हणजे 26 डिसेंबर ही डेट जवळपास निश्चित करत आहोत. आणि आता तुम्ही हा विषय आपण सोडून दिला पाहिजे की बाबा या आउटपुट काय मिळेल, आम्ही आंदोलनाला आलो तर आमचं जुनी पेन्शन योजना लागू होईल का, मग याचं जाऊन काय फायदा. मित्रो, जरी महाराष्ट्रात लागू नाही झाली, आपण एवढं आंदोलन करून राजस्थानमध्ये लागू झाली, छत्तीसगड, झारखंड, पंजाबमध्ये लागू झाली आणि महाराष्ट्र याच्या काही बाहेर नाही. एक दिवस महाराष्ट्र सरकारला सुद्धा जुनी पेन्शन योजना द्यावीच लागेल, हे तुम्ही लक्षात घ्या. महाराष्ट्रातले कर्मचारी आता काही शांत बसणार नाहीयेत, महाराष्ट्रातल्या संघटना काही शांत बसणार नाहीयेत. बाकीच्या राज्यात जर मिळत असेल तर महाराष्ट्र हा त्यांच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे, महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या खूप चांगली आहे, जे महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम पाडू शकतात. मग अशा परिस्थितीत महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना मिळणार नाही असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं होणाऱ्या जे काही अधिवेशन होईल तर अधिवेशनात उपस्थित राहू, जर आंदोलन होईल तर आंदोलनात उपस्थित राहू. याच्यासाठी तुम्हाला आतापासूनच तयारी करायची आहे. माझे जे पदाधिकारी आहेत, मग ते जिल्ह्याचे असतील, तालुक्याचे असतील, विभागाचे असतील, केंद्र स्तराचे असतील, किंवा जे पदाधिकारी नाही आहेत पण जे सढळ मनानं या सगळ्या चळवळीमध्ये भाग घेण्यास इच्छुक आहेत, या सगळ्यांना माझं सांगणं आहे की मित्र हो, ही आपली आता अटीतटीची लढाई आलेली आहे. अटीतटीचा सामना आपण खेळत आहोत आणि जेवढा जास्त आक्रमकपणे आपण हा करून संघर्ष करणार आहोत तेवढ्या लवकर आपण जुन्या पेन्शनच्या जवळ जाणार आहोत. आता तर असं कोणी म्हणू शकत नाही जुनी पेन्शन योजना लागू होऊ शकत नाही. आता आम्ही असं म्हणतो की जेवढ्या लवकर आपल्याला लवकर पाहिजे असेल तर तीव्रपणे आंदोलन करावे लागतील. येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम बंद आंदोलन सुद्धा संघटनेच्या माध्यमातून विचार करत आहोत. आम्ही सगळ्या संघटनांशी संपर्कामध्ये आहोत, सर्व संघटनांना तयार करत आहोत. कारण महाराष्ट्रामध्ये आता खूप चांगली परिस्थिती आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा हा एक मुहूर्त आपण जसं शोधतो ना, तसं मुहूर्त आता या महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा. तर माझ्या सर्व संघटनांना विनंती आहे महाराष्ट्रातल्या की त्यांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना की मित्र आता हेवे दावे सोडा. कोणाचं नेतृत्व, कोणाचं श्रेय, कोणाचं काय याविषयी आता चर्चा करण्यात न विचार करण्यात काही अर्थ राहिला नाही. आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे, जो देईल पेन्शन आम्ही त्याच्या सोबत आहोत. मग ते कोणाच्या माध्यमातून होते हे महत्वाचं नसून जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे हे महत्वाचं आहे.
काम बंद आंदोलनाच्या नंतर, बेमुदत काम बंदच्या आंदोलनाच्या नंतर येणाऱ्या काळामध्ये आपण बेमुदत संप सुद्धा, बेमुदत आमरण उपोषण जेव्हा निवडणूक येईल त्या काळामध्ये आमरण उपोषणासारखा सुद्धा पर्याय आपण आतापासून आपण त्याची प्लॅनिंग करत आहोत। आणि याचबरोबर समजा आता आम्ही सत्ताधारी पक्षाच्या संपर्कामध्ये राहून त्यांना विनंती करत आहोत की मागेच आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांना विनंती केली की मुख्यमंत्री महोदय, आपण जुन्या पेन्शनच्या प्रत्येक आंदोलनामध्ये उपस्थित होतात। जुन्या पेन्शनचा विषय तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे, तुम्ही जुनी पेन्शन योजना लागू करा। त्या संदर्भात सचिवांसोबत आमच्या बैठका झाल्या, त्याच्यावर चर्चा झाली। येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्याशी परत भेटणार आहोत, चर्चा आमची चालू आहे। पण समजा जर सत्ताधारी पक्ष जर या बाबीकडे लक्ष देत नसेल तर मग पर्याय आपल्याकडे विरोधी पक्षाचा आहे। विरोधी पक्षाकडे जाऊन त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहून त्यांनी जुनी पेन्शनचा मुद्दा घेतला तर त्यांना निवडून आणण्यासाठी वोट फॉर ओपीएस, मग मी कोणत्या धर्माचा, कोणत्या जातीचा, कोणत्या पंथाचा, कोणत्या पक्षाचा, कोणत्या संघटनेचा, माझ्या जवळचा, माझ्या दूरचा हा विचार न करता वोट फॉर ओपीएस साठी आपण उभे राहू आणि जो देईल पेन्शन त्यालाच त्याची सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापित करू आणि जुनी पेन्शन योजना मिळवून घेऊ। इथपर्यंतची तयारी आपल्याला या 1 ते 1.5 वर्षाच्या काळात करायची आहे आणि हाच संवाद मला तुमच्याशी साधायचा होता। हा एक उत्तम योग्य वेळ आलेली आहे, आपण म्हणतो ना हीच ती वेळ आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची। तर जे धोरण आपण टप्प्याटप्प्याने जातो, आता सभासद नोंदणीला काही म्हणतील की पैसे गोळा करण्याचं यांचं साधन आहे। मित्र, आम्हाला पैसे जर गोळा करायचे असते तर सभासद नोंदणी आम्ही 500 रुपयाची ठेवली असती, पण आमचा उद्देश पैसे गोळा करणं नाही तर जास्तीत जास्त सभासद करणं हा आमचा उद्देश आहे। नाम मात्र फी 100 रुपये, आजच्या काळामध्ये 100 रुपये म्हणजे नथिंग आहे, खूप छोटी अमाऊंट आहे। त्याच्यातलाही आम्ही काही अमाऊंट हा जिल्ह्याला सुपूर्द करणार आहोत। तर सभासद नोंदणी हा आपला खूप मोठी समोरची दूरदृष्टिकोनातून घेतलेला विचार आहे, खूप समोरच्या दूरदृष्टिकोनातून आपल्याला कराव्याची कामाची तयारी आहे। म्हणून जास्तीत जास्त संख्येनं सभासद नोंदणी करा, ऑनलाईन ऑफलाईन जशी तुमच्याकडे परिस्थिती निर्माण होत असेल तशी सभासद नोंदणी करा। संघटनेला साथ द्या, लोकांना साथ द्या आणि ज्या लोकांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजनाचा लढा लढल्या जात आहे, मग ती कुठली संघटना असो, कुठलेही लोक असो, त्यांच्या पाठीशी उभे राहू, त्यांना आपण बळ देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व डिपार्टमेंटचे, मग ते प्राध्यापक असतील, ज्युनियर सिनियरचे असतील, प्राथमिक असतील, माध्यमिक शिक्षक असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, पटबंधारे असेल, बाकीचे विभाग असतील, खास करून आरोग्य विभाग। मित्र, आता जे काही आंदोलन होत आहेत या आंदोलनामध्ये मी एक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने निरीक्षण करत माझ्या लक्षामध्ये येत आहे की आरोग्य विभाग खूप चांगल्या पद्धतीने सक्रिय झालेला आहे। आता जो राहुल गांधीजींचं जे आपण भारत जोडो यात्रामध्ये जेव्हा आपण आपलं डेमॉन्स्ट्रेशन ठेवलेलं होतं तेव्हा आरोग्य विभागाचे खूप कर्मचारी ऍक्टिव्ह झालेले आहेत। तर आरोग्य विभागाच्या जसा सहकार्य सहभाग वाढत आहे तसा अन्य विभागाचा पण सहभाग वाढवावा। येणाऱ्या काळामध्ये दिल्लीमध्ये एनओमओपीएस आमचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमार बंधूजी यांच्या नेतृत्वात सुद्धा काही करता येईल का याचा आपण विचार करत आहोत, त्याच्यावर पूर्ण महाराष्ट्रातला वन विभाग आमच्या सोबत जोडला गेलाय। तसं सर्व विभागातल्या कर्मचाऱ्यांनी एकजूट व्हावं, सर्व विभागातल्या कर्मचाऱ्यांनी सभासद नोंदणी करावी आणि या आंदोलनामध्ये, या चळवळीमध्ये, या संघर्षामध्ये सहभाग घ्यावा। यासाठीचा आजचा हा संवादाचा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला संवाद साधलेला आहे। तुमच्या जे काही अडचणी असतील, मग कुठल्याही प्रकारच्या सभासद नोंदणी संदर्भाने अडचणी असतील किंवा नेतृत्वाच्या संदर्भाने अडचणी असतील किंवा जे काही तुम्हाला वाटत असेल या आंदोलनाच्या संदर्भाने तुम्ही निश्चित या, आमच्याशी चर्चा करा, आपण त्याच्यावर मार्ग काढू। येणाऱ्या काळामध्ये जुनी पेन्शनची आपण जवळ आहोत, निश्चित आपल्याला जुनी पेन्शन मिळेल, याच्यामध्ये तीड मात्र शंका नाही। पुढील काळामध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या संदर्भाने सर्वांना शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली हे आपलं भाग्य आहे। आता आपल्याला यापासून कोणी थांबवू शकत नाही, याच्यासाठी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त संख्येनं
आंदोलनामध्ये अधिवेशन जे काही होईल त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन. जो पेंशन की बात करेगा वही देश पे राज करेगा. वोट फॉर ओपीएस, वोट फॉर ओपीएस.